मनोज जरांगे पाटील आपल्याबरोबर आहेत. नुकताच त्यांनी 20 जानेवारीला आपण मुंबई येथे आमरण उपोषण करणार असल्याचं ऐलान केलं. जरांगे पाटील, 20 जानेवारीला तुम्ही सुरुवात इथून करणार आहात का तिथेच उपोषणस्थळी असणार आहात आझाद मैदानावर? उपोषण म्हणजे इथून निघणार आहात पायी 20 जानेवारीला का 20 जानेवारीला तिथेच असाल तुम्ही? 20 जानेवारीला अंतरवालीतून आम्ही निघणार आहे सगळे इथून. मग मध्ये रस्त्यानं सगळे लोक जसं जसं असेल ते सहभागी होत चालणार आहे. अंतरवालीतून सुरुवात करणार आम्ही मुंबईपर्यंत. 9ला सकाळी आम्ही 20ला इथून निघणार जानेवारीला. कारण आता तोपर्यंत वेळ पण पाहिजे समाजाला तयारी करायला. कारण हा लहान विषय नाही आहे. बोलणं खूप सोपं असतं, करताना मोठं निवेदन आहे. उगाच उठायचं ना आरबाळल्यासारखं म्हणायचं चला लगेच उद्या सकाळी जायचं. लोकांनी तयारी कशी करायची, काय करायची, तिथं जायचं आणि वापस यायचं नाही आहे ना. तिथं बसने जायचं आणि बसने वापस यायचं असा विषय नाही आहे. मग काही सोबत नसलं तरी चालतंय. कारण आपण शेतकरी येतं, शेतीतले काही कामं येतं, बाकीचे वैयक्तिक काही येतं. हे कामं उरकून माणूस व्यवस्थित सगळं निवेदन करू शकतो ना 10, 15, 20 दिवसात. आणि मग बिनधास्त तिकडं राहू शकतो. नसता दोन्हीकडे जीव गुतवतो. तिकडं आरक्षण महत्त्वाचं, इकडं घरचं बी अर्धवट काम राहिलं. आणि काम करून जर गेलं तर माणूस निवांत तिकडं राहतो, हलत नाही. त्याचं टेन्शन त्याला राहत नाही कसलंच. कालचं बघितलं ना तुम्ही की लाखात समाज होता, अप्रतिम जबरदस्त बीडची सभा. खूप मराठा समाज लेकरावाळासह एकवटला. सगळ्या जाती धर्मानं खूप केलं. मला रात्रीपासून एक खंत वाटते ती आज EPP माझ्याच्या माध्यमातून बोलतो की मुस्लिम बांधवांनी खूप काल तिथं साथ दिली. मी ते थोडंसं विसरून गेलो. काल खूप साथ म्हणजे त्यांनी खूपच साथ दिली. मराठ्यांनी हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपल्या सोबतीला कोण आहे त्याच्या मदतीला जाणं गरजेचं आहे. मुस्लिम समाज खूप ताकदीनं काल बीडमध्ये सोबत होता. दलित बांधव ताकदीनं काल सोबत होता. ज्या जाती धर्माचे सगळेच लोक, OBC बांधवसुद्धा ताकदीनं होता. या सगळ्यांचं त्यामध्ये चांगलं योगदान होतं. जरांगे पाटील, मग साधारण 5-6 दिवस तुमचा प्रवास असेल का मुंबईपर्यंत? म्हणजे प्रत्यक्ष उपोषणाला 25-26 तारीख उजळू शकते. 6 दिवस लागतील. हो, म्हणजे साधारण 26 तारखेला उपोषण होऊ शकतं सुरुवात? हो 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 होऊ शकतं 100%. पण दरम्यानच्या काळामध्ये 24 तारखेला क्युरेटिव्ह पिटिशनबाबत देखील सुनावणी होऊ शकते किंवा जस्टिस त्याच्यावरती निर्णय घेऊ शकतात. याबद्दल काय वाटतं तुम्हाला? तो एक मार्ग खुला आहे ना आरक्षणासाठीचा? नाही, आम्ही कधी नाकारलं, मी कधी बोललो त्याविषयी. माझं मत काय आहे फक्त की क्युरेटिव्ह पिटिशन आरक्षण ते मराठ्यांनी नाकारलेलंच नाही, पूर्वीच घेतलेलं आहे ते आरक्षण. परंतु म्हणणंच एवढं आहे फक्त ते टिकल का परत पहिल्यासारखं नको, तेच पाडे वाचायची वेळ आम्हाला येऊ नये. NT VJNT सारखं ते टिकलं पाहिजे, हे मत आहे आमचं फक्त. आम्ही घ्यायला नाकारलं कधी ते, किंवा आज म्हणतो असं नाही ना. आम्ही पहिल्यापासून 5 महिन्यापासून हेच म्हणतो. आणि क्युरेटिव्ह पिटिशनच या मराठ्यांचे जे आंदोलन हे ताकदीनं सुरू झालं. आणि अंतरवलीचं महाराष्ट्रातला मराठा समाज एकवटला आणि सरकारनं क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली. आणि ते विचारलं पण होतं आम्ही क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करतो. आपलं म्हणणं एवढंच होतं की तुम्ही करा अथवा नका करू, पण ते टिकल का, हे मत होतं. ते टिकणार आहे तर मराठी ते घेणार आहे. तो पण मराठ्यांचाच विजय येते का दुसऱ्याचा नाही आहे कोणाचा. परंतु ते टिकल का हा प्रश्न आहे. म्हणून आमचं म्हणणं आहे, जर आपल्या नोंदी सापडल्या शासकीय तर मग OBC मध्ये मराठा आहे ना, कशाला त्या भानगडीत पडायचं, असं आमचं म्हणणं आहे. मराठा आणि कुणबी एकच हे आता सिद्ध झालंय. मग ते जर टिकलं तर? नाही, मी काय म्हणलो पुन्हा एकदा सांगतो की आम्ही ते नाकारलेलंच नाही. आम्ही नाही म्हणतच नाही. ते 50%च्या वर गेलं की इंदिरा सानेचं जजमेंट सांगतं की 50%च्या वर गेलं की टिकणारच. ते ओपन कोर्टात जर हिअरिंग झाली तर मग मात्र ते शक्यता आहे टिकण्याचं. मग शक्यता आहे, मग अडचण नाही आहे ना. आम्ही घ्यायला नाही म्हणलो नाही कधी, ते नाकारलंही नाही, नाकारण्याचं कारण बी नाही. ते ओपन कोर्टात जर हिअरिंग झाली, त्या अहवालाचं पुन्हा वाचन झालं, त्यातल्या त्रुटी भोसले समितीनं भरून काढलेल्या आहेत, ते सगळं वाचन झालं तर ते मराठा नाकारण्याचं काही कारणच नाही ना. काही कारण नाही नाकारण्याचं. मग आता सरकार बरोबरची चर्चेची दारं तुम्ही सगळे बंद केलीत का? मग सरकार एखादा प्रस्ताव घेऊन येत असेल तुमच्या 3-4 शब्दापैकी एखादा, तर त्याबाबत काही चर्चाच करणार नाहीत का तुम्ही? नाही, आम्ही कालच सांगितलं ना जाहीर सभेतच की 20 तारखेपर्यंत एकदा अंतरवालीच्या बाहेर पाय टाकला चर्चा बंद. 20 तारखेपर्यंत चर्चा होऊ शकते. हा मार्ग जर निघणार असला, म्हणजे आरक्षण मिळणार असलं
तर चर्चेतूनच मार्ग निघतो ना. तोपर्यंत चर्चेला हरकत नाही. कारण मराठा समाजाची परवानगी पण काल घेतलेली की तोपर्यंत चर्चेला तयार आहे. त्या आम्हाला जायचं काय हौस नाही आहे मुंबईला, आरक्षणासाठी जायचं. आणि तुम्ही त्याच्या आत देणार असाल तर मराठ्यांना काय हौस नाही ना तिथं जायची. मराठी इथंच आनंद व्यक्त करतील आणि तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील. 22 जानेवारीला राम मंदिराचा भव्य सोहळा देशभरात होणार आहे आणि नेमकं त्याच काळामध्ये तुमचं आंदोलन असणार आहे किंवा त्या अगोदर 20 तारखेपासून जेव्हा तुम्ही इथून निघाल तेव्हा सगळीकडे आपल्याकडे आरक्षणाविषयी असेल, पण एक देशभरातला एक सोहळा असणार आहे. तुम्हाला वाटत नाही मी सरकार त्याच्यामध्ये व्यस्त असेल, काही इतर कायदे सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतील? नाही, ते त्यांचा प्रश्न आहे. आमचा प्रश्न आहे शांततेत जाणे आणि आरक्षण मिळवणे. सरकार बिझी राहणार आहे का नाही ते त्यांचा प्रश्न आहे, आमचा नाही. रामाचा सोहळा नाही, त्याबद्दल तर कोणाला दुमत असण्याचं कारणच नाही ना. काही कारण नाही, सगळ्यांचाच आनंद आहे तो. राम मंदिराचा भव्य सोहळा होणार. हा नाही, आनंद सगळ्यांचा आहे ना, देशवासियांचा आनंद आहे. त्याच्याबद्दल तर कोणाचं आमचंच काय, कोणाचं दुमत असण्याचं काय कारण आहे. आपण तर हिंदू धर्मात वाढलोय ना, काय तसा त्याच्याशी दुमत असण्याचं काय कारण. ते आनंदाचा सोहळा आहे या देशातल्या हिंदू बांधवांचा. पण त्याच वेळेस आपली मागणी लावून धरत आहोत ना आपण. नाही, हे आज नाही आहे ना, हो हा हे पूर्वीपासून सुरू आहे ना. बरं. हे काय अचानक केलेलं नाहीये किंवा त्यांचं हे म्हणून इकडून मुद्दाम केलंय असं नाही ना. हे 4-5 महिन्यापासून सुरू आहे लगातार, आणि लगातार सुरूच राहणार आहे. याचा आणि त्याचा संदर्भ नाही जोडता येणार. जरांगे पाटील, ज्याप्रमाणे काल भुजबळांनी टीका केली तुमच्यावरती, अर्थात तुम्ही अनेक वेळा त्यांचं नावही घ्यायचं नाही प्रयत्न असं म्हणत असतात, मात्र ही वारंवार टीका होत असते. तुमच्यावरती स्मरणशक्तीमध्ये गडबड आहे असा देखील त्यांनी आरोप केला तुमच्यावरती. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, त्याला बी माहिती आहे स्मरणशक्ती कोणाची द्यावी. त्यालाच काही सुचत नाही आपण काय बोला. ते झालंय गरबाडे म्हणे, त्याला काही कळतच नाही. मराठी ओबीसी आरक्षणात गेले हे सगळ्यात मोठं दुखणं आहे त्याचं, आणि त्याला ते नको होतं आणि तेच झालं. मराठी आरक्षणात गेले आणि मराठी आरक्षणात गेल्यामुळं सामान्य ओबीसी बांधव, सामान्य धनगर बांधव, सामान्य वंजारी बांधव यांना असं वाटायला लागले त्याला त्यांच्या नोंदी जर सापडल्यात ना मग त्यांना दिलं पाहिजे. हा, नोंदी नसत्या तर ठीक होतं, मग आपल्या आरक्षणात त्यांना आपण येऊ दिलं नसतं. परंतु त्यांच्या जर नोंदी सापडल्यात, ते आपल्या आधीपासून आरक्षणात येत, त्यांना विरोध का करायचा असं गावखेड्यात चर्चा आहे. त्यामुळं स्मरणशक्ती त्याची ढळली. तुमच्या 12 इंचीची छाती आहे, काही गडबड होईल त्याच्यामुळे तब्येतीची काळजी घ्यायचा सल्ला देखील त्यांनी दिला. अरे तूही किती, आम्ही काय छात्या मोजीत बसलोत का? तुला कोणी सांगितलं छात्या मोजायची? तुला काय, तू का टेलरचा धंदा टाकला का आता? तू मापं घेऊन पळायला लागला का आता? आणि तो केवढी छाती कशाला गेलता मग मध्ये कांदे खायला? तुला शान आहे तर. इथं आम्ही 12 इंची असू नाही तर 2 इंची असू, 5 काढ्या नाही सगळ्या, फुट्या फेट्या सगळ्या. बाकीचं काय अल्बम आणखीन तर शान होय ना. स्मरणशक्ती तोही ठेप्याला आण. तू योगा फेवगा करी जा रामदेव बाबांकडं इकडं तिकडं जाऊन जरा हान उड्या थोड्या, जरा आला ठेप्याला तू. जरांगे पाटील, आता मुख्यमंत्र्यावरती काही अजिबात विश्वास राहिला नाही का तुमचा आता? नाही, आंदोलक म्हणून सरकारवर विश्वास ठेवावाच लागणार आहे, कोणचंही असो, कारण देणारे ते आहेत. पण आपली आंदोलनापासून आपण ढळलेलो नाही आहेत. आपण आपल्या आंदोलनावर ठाम आहेत, आपण आपल्या समाजाच्या बाजूने आहेत. आपल्या समाजाचे लेकरांसाठी आपण लढतोय आणि समाजाचं लेकरू म्हणून मी सुद्धा लढतोय. मी तमा बाळगीत नाही माझ्या जीवाची समाजापुढं माझ्या जीवाला किंमत पण नाही आणि मी परवा पण करत नाही आणि करणार सुद्धा नाही. जरांगे पाटील, सरकार तुम्हाला अजूनही आग्रह करत होतं वेळ वाढवून देण्याचा. काल बच्चू कडू सुद्धा कदाचित त्याबाबत आग्रही होते, पण असं न ऐकता कदाचित तुम्हीच स्वतःहून आता पुढचा वेळ घेतला आहे, किंवा असं म्हणूया आपण की तुम्ही स्वतःहून आता वेळ लांबवलेला आहे. नाही, असं काही संदर्भ काही पण जोडू नका. 1 घंट्याचा सुद्धा वेळ दिलेला नाही. हे लहान आंदोलन नाही भाऊ, विचार करून बघा याचा तुम्ही. समजा मी काल बोललो असतो चला उद्या मुंबईला जायचं, तुम्हाला सांगतो 2 दिवसात सगळ्यांना माघारी यावं लागलं असतं. अचानक गेले असते सगळे. काही तयारी, काही घरची व्यवस्था लावली सोयीला. म्हणजे आम्ही शेतकरी पण येत ना, मागचं बी वाटोळं नाही झालं पाहिजे आणि पुढचंही मिळवायचं. मागचंही वाटोळं होऊ द्यायचं नाही शेतीचं, आणि पुढचंही नाही होऊ द्यायचं. आपल्याला जर यश प्राप्त करायचं असलं तर आपल्याला डोकं वापरून चालायला लागणार आहे. आपल्याला शहाणपणाची भूमिका घेऊन करायला लागणार आहे. उगच असं वागून नाही चालणार की जनभावना आहे, जनतेचे लाट आहे म्हणून उठा रे पळा रे. त्याला मग आंदोलक किंवा
विचारपूर्वक आंदोलन चाललं आणि खूप हुशारीनं चाललं याचा अर्थ असा नाही होत. हे मोगम यांना काहीच कळत नाही, उठले आणि पळाले आणि माघारी आले. त्यांनी काय होतं दादा, अचानक जर केलं ना आंदोलन मोडीत निघत, आंदोलन मोडीत निघतं आणि आपण आंदोलन मोडीत निघून देणाराच पैकी नाही. आत्तापर्यंतचा इतिहास जर बघितला 60-70 वर्षातला, तर खूप काही आंदोलन असे मोडलेले आहेत, खूप काही की अचानक घाईगडबडीत जनतेचा रेटा दिसला आणि जनतेची लाट दिसली आणि अचानक त्याच्यावर निर्णय घेण्यात आला आणि खूप जणांची फसगत झालेली. त्या फसगत झाल्यामुळं आंदोलनाला आपल्याला 10 पावलं मागे यायला लागलं आणि जी काय मागणी होती कोणाची त्याचा प्रचंड हानी झाली आणि आम्हाला नेमकं ते होऊ द्यायचं नाही, नेमकं तेच होऊन द्यायचं नाही. म्हणून वेळ फिर दिलेला नाही, 1 घंटासुद्धा नाही दिलेला सरकारला. आम्हालाच वेळ लागतोय तेवढा. काय सध्या तुम्हाला खरंच सांगतो मी, सध्या जेवरी पोटऱ्यामध्ये आले, तिला एखादं पाणी दिलं आणि जरी तिकडे गेले तरी मागचे लोक ते राहिलेलं काम करू शकते. गव्हाचे सुद्धा पिकं सध्या पोटऱ्यामध्येच आहेत, गव्हाचे सुद्धा. मग त्याला जरी 1-2 पाणी ह्या 15 दिवसात त्यांनी दिले, 15-20 दिवसात, तर त्यांना ताणच राहणार नाही. दुसरं कापूस वेचणी सुरू आहे. जर आता हे 20 दिवसात कापूस वेचले लोकांनी तर 70% कापूस घरात येणार आहे. 30% राहिलेला कापूस याचाला घरच्याला ताण पाडणार नाही. नसता माणूस घरातले तिकडे गेले, इकडं असं वाढून बसलं, इकडं कामाला कोणी नाही. म्हणून ही सारासार सगळा विचार केलेला आहे याच्यामध्ये, सगळा म्हणजे सगळाच. कारण काय आपण कधी बी भान ठेवून काम करायचं असतं, करणार आहे. जो पुढं होऊन करतो ना त्यांनी मोघम पळायचं नसतं बावचाळ्यावनी, त्याने सारासार सगळा विचार करायचा. त्यावेळेस समाजाच्या पदरात न्याय पडतो. शेवटचा प्रश्न जरांगे पाटील, 20 तारखेला इथून निघाल तुम्ही, साधारण 26ला तुमची कदाचित उपोषणाला सुरुवात होणार आहे. मुंबईसारखं ठिकाण आहे, आपल्यासाठी नवीन आहे कदाचित, पण जेव्हा आंदोलनासाठी सगळे आंदोलक एकत्रित येतील त्यानंतर गर्दी किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या आर्थिक राजधानीमध्ये होऊ शकतो. याची जबाबदारी कोणाची? सरकारची. त्यांनी आम्हाला मिळत असून बी देत नाहीत तर आम्ही काय करणार? शेवटी आम्हाला पण काय मर्यादा आहे, आमच्यावर सुद्धा काही जबाबदारी आहे. आता त्यांच्यावर जबाबदारी, ते डोळे झाकायला लागले, ते त्याचं त्या बोंगाऱ्याचं ऐकत येत आणि मराठ्यावर अन्याय करतात. मग त्याचं ऐकून तुम्हाला जर मराठ्यांचा जोर अन्याय करायचा असला आमच्या पुढे नावीलाज आहे, आम्हाला पर्याय तर शोधायला लागणार आहे. त्यामुळं ती आमची चूक नाही आहे, ती राज्य सरकारची, त्याला आम्ही काय करू शकत नाही. एकूणच या पुढच्या आंदोलनाची जबाबदारी ही सरकारची आहे, मनोज जरांगेंची किंवा स्वतः त्यांची नाही आहे, असा दावा मनोज जरांगे यांनी केलेला आहे. कॅमेरामन धनंजय दानवटेसह रवी मुंडे, एबीपी माझा, आंतरवली सराटी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.